फूड इंडस्ट्रीमध्ये असणारे लोक आहेत त्यांचा अनुभव कदाचित वेगळा असेल, कारण हो. बऱ्याचशा वेळेला रिजेक्शन त्यांना सहन करावं येस, लागतं. येस, येस. तर तुम्हाला काय वाटतं की फूड फूड इंडस्ट्रीमधले जे एंटरप्रेन्योर्स आहेत ते कुठे चुकतात, कशामुळे त्यांना रिजेक्शनचा सामना करावा लागतो? 2 गोष्टी आहेत बघा. हां. जसं मी म्हटलं, की माझं आणि मॉडर्न ट्रेंडमध्ये किंवा कोणाचंही किंवा कोणत्या रिटेलरचं किंवा आमचं जे मेन अजेंडा की कन्झ्युमरचा बेनिफिट, हां. हा आमचा मॅच होतोय सर. जेव्हा आपण स्वतःच्या प्रॉफिट एक सर्टन पर्सेंटेज ठरवतो हां. आणि मग आपण मार्केटमध्ये जातो, तेव्हा ते कदाचित ना कन्झ्युमरच्या बेनिफिटमध्ये असतं किंवा आपल्या. पण आमचं इथे मेजर बेनिफिट काय झालं, जसं आम्ही म्हटलं, की आमचं मोठं प्रोसेसिंग युनिट आहे. 60-70% आमचं ऑटोमेटेड युनिट आहे. त्याच्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट कम्पॅरेटिव्हली कमी पडते. सो या हिशोबाने आम्ही ती कॉम्पिटिटिव्ह प्राईस पण देऊ शकत होतो. सो ती कॉम्पिटिटिव्ह प्राईस देणं आणि तुमची बेस्ट क्वालिटी ॲट कॉम्पिटेटिव्ह प्राईस, ह्या दोन्ही गोष्टी जमल्या एनी एंटरप्रेन्युअर ऑफ एनी बिझनेस, नॉट ओन्ली फूड, तर तुम्ही कधी मार्केटमध्ये सस्टेनही करता. पण ह्या सगळ्यामध्ये आणखीन एक आहे की तुम्हाला थोडंसं फायनान्शियली तुम्ही थोडं बॅकअप किंवा रेडी असले पाहिजेत फॉर सर्टन चॅलेंजेस. जसं बिग बाजार रातोरात बंद पडलं होतं. आमचे स्टोअर इन स्टोअर कॉन्सेप्ट होती. आमचा जवळपास 40-45 लॅक्सचा माल आत होता मॅम. ओ, मग आणि मग काय केलं, म्हणजे तुम्ही कसं ही सिच्युएशन हँडल केली? मॅम ती कंपनी जर बँकरप्ट झाली असेल तर यू कांट डू एनिथिंग. वी ट्राईड एव्हरीथिंग हो, फ्रॉम पॉट्स टू पॅन्स, बट म्हणजे त्यावेळेला लॉस झाला तुमचा. हां, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी दिस इज ऑल्सो लर्निंग. पण मॅम, वेन वी टॉक अबाउट दिस इज ऑल्सो लर्निंग, की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी किती इन्व्हेस्ट आणि किती आत त्यांच्या हातात किती ठेवायचं. दॅट वॉज अ मेजर लर्निंग. मग त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल त्याच्यानंतर आमचे काही ठिकाणी रिलायन्समध्ये ह्याच्यात त्याच्यात स्टोअर इन स्टोअर होते. पण देन वी डिसाइडेड की आपली इन्व्हेंटरी आपण किती ठेवायची आत. इट वॉज अ मेजर लर्निंग. सो तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींसाठी तयार असलं पाहिजे बेसिकली. ट्रू, ट्रू. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे हा जो लर्निंगचा पिरियड आहे, 2017ला तुम्ही सुरुवात केली Yes. आणि तुम्ही आता सांगताय की बऱ्याचशा गोष्टींमध्ये तुम्ही शिकलात. तर हा जो लर्निंगचा पिरियड आहे तो साधारणतः कधीपर्यंत चालला आणि तुम्हाला कधी असं वाटलं की आता आपण तयार आहोत पूर्णपणे मार्केटमध्ये मार्केट कॅप्चर करण्यासाठी? मी तुम्हाला सांगू मॅम, ॲक्च्युली 2017मध्ये आम्ही कंपनी चालू केली आणि लेसन्सचं बोलायला झालं तर आम्ही कंपनी चालू केली, GST आला. हां. आम्ही कंपनी चालू केली, प्लास्टिक बंदी आली. त्याच्यानंतर आम्ही कंपनी चालू केली म्हणजे 3च वर्ष झाले कोविड आला. सो त्याच्यानंतर म्हणजे ऑइल प्राइसेस आजपर्यंतचा हायेस्ट रेट हा गेल्या 7 वर्षात होता. म्हणजे यू नेम द चॅलेंज अँड वी फेस्ड एव्हरीथिंग या सगळ्या टक्क्या टोणप्यामध्ये. त्याच्यामुळे डुईंग ऑल धिस आम्ही शिकत 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 पुढे जात आहोत. म्हणजे एव्हरीथिंग टीचेस यू समथिंग. इट्स नेवर अ फेल्युअर, इट्स ऑलवेज अ लेसन टू बी लर्न्ड अँड देन वी कॅन गो अहेड. आणि हाच अप्रोच असेल ना तरच कोणताही बिझनेस सक्सेसफुल होऊ शकतो.